जय श्रीराम पब्लिक. तर आता आम्ही चाललो आहे गगनगडला. आपली गँग बघा. तर इथं पेट्रोल भरायला टाइम थांबलेला आहे. तर इथं जाताना आमच्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर इथं दोन मिस्त्री आलेले आहेत, म्हणजे आमच्यातलेच मिस्त्री आहेत. जरा काम करत होते, दोघांना थोडं थोडं येते. हापाप करायला लागल्यात, 50-50 करायला लागल्यात. नाही तर तिसरा मिस्त्री ऍड झालेला आहे त्यातच. जाता आता नाही वाटतच आपल्याला रामलिंग गुहा म्हणून एक पर्यटन स्थळ आहे. तर तिथं आता आम्ही आलेलो आहे. तर चला दाखवतो तुम्हाला गुहा. आता गोव्यामध्ये एंट्री केल्यावर तर इथलं पाणी आहे ना, हे पूर्ण म्हणजे पूर्ण गार पाणी आहे. आता दर्शन घेणार असेल पोर आलेलं आहे दर्शन घ्यावं. तर फायनली आता आम्ही इथं गडावर आलेलो आहे. तरी गडाची आपली कमान किरकोळमध्ये फोटोशूट चालू आहे त्यांचे. स्नॅप लवर्स. चला आता जाऊन आपण गडावरच भेटू. तर इथं देवांचा म्हणजे तर इथं गाभाऱ्यातला परिसर पाहा तुम्ही. इथं राज्याभिषेकचा आहे. बाहेरून हे पूर्ण असं मंदिर दिसते. तर पूर्ण गडावरून पूर्ण व्ह्यू कसा दिसते पहा. पूर्ण दर्या आहे आणि या बाजूला पण तसंच आहे. या बाजूला पण सेम तसंच. आणि मध्येच असं एक डोंगर आहे, त्या डोंगरावर एक गड आहे. आणि इकडे ते मंदिर आहे. हॅलो, ते तुम्हाला टोक दिसत असेल बघा, तिथे ते मंदिर आहे. आता आम्ही तिथं होतो आणि या रोडनं आम्ही आलेलो आहे. हा किल्ल्याच्या बॅक साईडचा व्ह्यू आहे. पूर्ण पूर्णपणे डोंगरच आहे. तुम्हाला असं एक घर दिसणार नाही इथं. आणि खोल पाहू शकताय. त्या सोबतीनं श्रीकृष्णांचे सेनेचं की नाही ते नक्षीकाम केलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. श्रीकृष्ण मंदिराच्या चारी बाजूने असं केलेलं आहे. आणि इथं आपले राम लक्ष्मण सीता हे पहा. त्याच्याच बरोबर साईडला ना ते हनुमानजी आहेत. मग गणपती बाप्पा. घरी जाता येता जरा भूक लागली म्हणून आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे. तर हॉटेलमध्ये आलो. कार्यकर्ते बघा इथं आपले बसलेले आहे सर्व.